नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला आहे, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य लोकशाही या शासन पद्धतीमध्ये मिळते. प्रश्न क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती MC छगला. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती MC छगला हे होते. प्रश्न क्रमांक 3, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी खालीलपैकी कोणी आंदोलन केले? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 7. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर आहे. प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 श्री चंद्रशेखर. मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री चंद्रशेखर हे आहेत. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली होती? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 BN राव. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून BN राव यांची नियुक्ती केली गेली होती. प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? चे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 घटनात्मक उपायांचा हक्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी घटनात्मक उपायांचा हक्क या घटनेस आत्मा आणि हृदय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, इसवी सन 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्जन. इसवी सन 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस लॉर्ड कर्जन हे जबाबदार होते. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचा 2025-26 अर्थसंकल्प विधान परिषदेत कोणी सादर केला? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आशिष जयस्वाल. महाराष्ट्राचा 2025-26चा अर्थसंकल्प विधान परिषदेत आशिष जयस्वाल यांनी सादर केला. प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या वाळूच्या खडकाचे गुहाक्रम पुरी हे कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मेघालय. जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूच्या खडकाचे गुहाक्रम पुरी ही कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मेघालय या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 13, हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास डॅश डॅश असे म्हणले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 आर्द्रता. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास आर्द्रता असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 14, सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर कोणत्या टेकड्यांमध्ये स्थित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 नागा टेकड्या. सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर नागा टेकड्यांमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 15, द्रव्य पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 हायड्रोमीटर. द्रव्य पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी खालीलपैकी हायड्रोमीटर उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 16, जड केंद्रकांचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, त्या अभिक्रियेस डॅश डॅश म्हणतात.
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 केंद्रीय विखंडन. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते त्या अभिक्रियेस केंद्रीय विखंडन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती सुजाता मनोहर. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती सुजाता मनोहर ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 19 डॅश डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 विष्णू सखाराम खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर या ययाती ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 21 कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू आणि कर्नाटक. कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी तामिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे. प्रश्न क्रमांक 22 अलमसाडू चिकू या उत्पादनाला GI दर्जा मिळाला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. अलमसाड चिकू या उत्पादनाला GI दर्जा मिळाला आहे हे गुजरात राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 इसवी सन डॅश डॅशमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती ती कोणत्या साली होती? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1600 साली. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1600 साली. प्रश्न क्रमांक 24 सागरमाता नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ. सागरमाता नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान नेपाळ या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25 सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 तानाजी मालुसरे. सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची नियुक्ती केली होती. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ सरन्यायाधीश देतात. प्रश्न क्रमांक 27 लोकसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव मावळणकर. लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर हे होते. प्रश्न क्रमांक 28 आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 साल्हेर. खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर साल्हेर हे आहे. प्रश्न क्रमांक 3 आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. प्रश्न क्रमांक 31 वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही
पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 32. 2028 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. 2028 ऑलिम्पिक स्पर्धा ही अमेरिका या राज्यात होणार आहे, देशात होणार आहे. प्रश्न क्रमांक 33. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बाळशाली जांभेकर. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशाली जांभेकर यांनी सुरू केले होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 हिमनद्या संरक्षण वर्ष. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 35. संत ज्ञानेश्वरांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 आळंदी. संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे.